अहमदपूर तालुक्यात मागील सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व नदीला आलेल्या पुरामुळे जमीन खरडून गेलेले व विहिरीत गाळ साचलेल्यांचा पंचनामा करण्याचे महसूल विभाग व कृषी विभाग यांच्या वादामुळे रखडले गेले आहेत। मुळात हे पंचनामे ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या संयुक्त समितीने करण्याचा शासन निर्णय असताना सुद्धा जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांनी मंडळ कृषी अधिकारी यांना पथक प्रमुख करून सदस्य म्हणून भूकरमापक, कृषी सहाय्यक व मृदसंधारण विभागाचा शाखा अभियंता यांची समिती नेमली आहे, जे की आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या व शासन निर्णयाच्या विरोधात आहे। उपजिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शेतात कर्मचारी फिरकलेच नाहीत, त्यामुळे शासनाने दिवाळीपूर्वी अनुदान देण्याची घोषणा केली आहे। ती घोषणा फक्त घोषणाच राहणार की काय असा प्रश्न इथल्या शेतकऱ्यांना पडला आहे। तर मग हाच प्रश्न आपण अहमदपूर उपविभागीय अधिकारी व तालुका कृषी अधिकारी थेट यांना विचारूयात। हॅलो मॅडम नमस्कार, गायकवाड बोलतो, शिवाजीराव। नमस्कार, मॅडम यासाठी फोन लावलो मी, पंचनामे का रखडले आहेत? ग्रामपंचायत अधिकारी व कृषी सहाय्यक अधिकारी यांच्या संयुक्त समितीने करण्याचा शासन निर्णय असताना सुद्धा जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांनी मंडळ कृषी अधिकारी यांना पथक प्रमुख सदस्य म्हणून भू कर मापक, कृषी सहाय्यक व मृदसंधारण विभागाचा शाखा अभियंता यांची समिती नेमली आहे, जे की आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या शासन निर्णयाच्या विरोधात आहे। नाही, पंचनामे हे ग्रामस्तरीय समितीत करणार। समजा सोयाबीनचा पीक पेरा आहे, आपल्या तालुक्याचा गावनिहाय जो पीक पेरा आहे सोयाबीनचा, तर त्याच्यापेक्षा जास्त पंचनामे होऊ नयेत चुकीने किंवा अनावधानाने हे तपासण्यासाठीची ती समिती आहे। पंचनामे हे तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक ही ग्रामस्तरीय समितीच करणार। ठीक आहे, थँक्यू मॅडम। नमस्कार नमस्कार, बोला ना, काय करताय सर? फोन यासाठी लावलेला आहे, शेतकऱ्यांचा एक प्रश्न आहे, जे पंचनामे जे रखडलेले आहेत ना साहेब, त्या संदर्भात आहे। बर, ग्रामपंचायत अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या संयुक्त समितीने करण्याचा शासन निर्णय असताना सुद्धा जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांनी मंडळ कृषी अधिकारी यांना पथक प्रमुख करून सदस्य म्हणून भूकर मापक, कृषी सहाय्यक व मृदसंधारण विभागाचा शाखा अभियंता यांची समिती नेमली आहे, जे की आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या व शासन निर्णयाच्या विरोधात आहे। हॅलो, हा, जेवढं सांगितलं तेवढं ऐकलंय, कंटिन्यू करत नाही। हा सर, प्रश्न तुमच्या लक्षात आला का? हो, आला। तर त्याच्या संदर्भात तहसीलदार मॅडम सोबत काल पण चर्चा झाली। आता अजून आम्ही चर्चा करून वाटलं तर तुम्हाला याच्यावर उद्या सविस्तर सांगतो मी, कारण आपले बऱ्यापैकी पंचनामे संयुक्त झालेले आहेत आणि हा आदेश 7 तारखेला काहीतरी निघाले पत्र माझ्यामध्ये। हो, 7 तारखेला। बर, आणि त्याच्यावर मॅडम, तहसीलदार मॅडम सोबत चर्चा करून संयुक्त पंचनामे करण्याचं चर्चा झाली आणि मॅडमशी बोलून तुम्हाला म्हणजे मला सांगता येईल। ठीक आहे, धन्यवाद सर। आवाज बहुजनांचा।